मित्रांनो, स्वागतम. दुहेरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता हॉस्पिटलमधून अर्णवला फोन येतो. तुमची बायको आणि बहीण येथे ॲडमिट आहे, लवकरात लवकर तुम्ही इकडे हॉस्पिटलला ये. हे ऐकून आता अर्णवला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता अर्णव धावतच मात्र जेव्हा हॉस्पिटलला येतो आणि हॉस्पिटलला आल्यानंतर तो जेव्हा ईश्वरीला बघतो, ईश्वरीवर उपचार सुरू असतात आणि आता हे सगळं काही मात्र अगदी बघून अर्णवला एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. अर्णव आता स्वतःशी इतका राग व्यक्त करत असतो की हे सगळं तुझ्यामुळे झालं आणि मी तुला एकटीला गाडीतून का पाठवलं, म्हणून आता अर्णवला हे सगळं काही माझ्यामुळे झाले म्हणून तो स्वतःला कारणीभूत ठरवत अगदी खूप असा राग व्यक्त करत असतो. आणि आता मात्र अंजलीवर जे काही उपचार सुरू आहे ते बघून मात्र अर्णवला खूपच राग येत असतो आणि वाईट सुद्धा वाटते आणि तो विचारतो की आता यांच्यासोबत असणारं आणखीन एक पेशंट. तेव्हा आता लगेच म्हणजे त्या नर्स आहे तर त्या म्हणतात की अगदी त्याच मात्र अगदी इतक्या रक्ताळलेल्या अवस्थेत होत्या, पण तरीसुद्धा गाडी चालवत त्या इथे यांना घेऊन आल्यात. आता अर्णवला हे समजल्यानंतर अर्णव मात्र ईश्वरीवर राग व्यक्त करत असतो. आता तो मामी, आजी आणि वल्लरी आणि हे मामा आहे तर यांच्यासमोर म्हणतो की ह्या ईश्वरीमुळे आज माझ्या ताईची ही अशी अवस्था झाली आणि आजी तुला माहिती नाही ती मुलगी कशी आहे. तेव्हा आता आजीला खूप राग येतो. आजी सनकनी अर्णवच्या एक कानामागे देते आणि चल मी तुला दाखवते, आज मात्र अंजली आहे आपल्यासोबत तर ती केवळ ईश्वरीमुळे. आणि आजी अर्णवच्या हाताला धरून मात्र आता ईश्वरीवर जे ते उपचार सुरू आहे, ईश्वरीच्या डोक्याला सुद्धा लागलेला आहे आणि त्या रूममध्ये ती आता अर्णवला घेऊन येते. तेव्हा अर्णव ईश्वरीची ती अवस्था बघून आता अगदी खूप रडत असतो. तेव्हा मित्रांनो, आज मात्र अर्णवला ईश्वरीची खरी किंमत कळालेली असते. तर मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा.